रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे अन्न हे पूर्ण ब्रह्म अशा अर्थाचा हा भाग सादर करीत आहे. आपण जेवायला बसलो की आपण हा श्लोक आपण म्हणत असतो की उदर भरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म, वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म. असं अन्नाला महत्त्व आहे की तो जठराग्नी, त्याला स्वाहाकार दिला की तो जठराग्नी 4 प्रकारचं अन्न पचवतो. चाटणं आहे, लेह आहे, त्यानंतर पेय आहे आणि चावून खाणं, अशा प्रकारचं जे पचम्यन्नं चतुर्विधम भगवद्गीता म्हणते. आणि म्हणून अन्नामुळे हे सगळे भूत निर्माण होतात. भगवद्गीता असं म्हणते, अन्नाद भवन्ति भूतानि, हे सगळे भूत अन्नामुळे तयार होतात. आणि मग हे अन्न कशावर तयार होतं, तर कशामुळे तयार होतं, पर्जन्यात अन्न संभवः. पर्जन्य पडला की पृथ्वीवर अन्न उगवतं. आणि मग वसुंधरा, वसुंधारयती ती वसुंधरा, म्हणजे पृथ्वी ही धान्याला धारण करते. आणि धान्य खाल्लं की माणसाच्या ठिकाणी रेत तयार होतं, स्त्रीच्या ठिकाणी रक्त तयार होतं, आणि दोन्हींचं मिळून मग मनुष्याचा किंवा इतर सगळ्या प्राण्यांचा जन्म होतो. म्हणून अन्नावर आधारलेला हा मनुष्य देह आणि इतर सगळे देह आहेत. आणि म्हणून भूमातेला आपण माता म्हणतो. भू म्हणजे पृथ्वी आणि माता. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. आपण सकाळी उठलं की अंतरुणावर आपण प्रथम करदर्शन केलं की दुसरा श्लोक आहे की बाबा समुद्रवसने देवी, हे देवी तुझ्या ठिकाणी समुद्र आहेत, पर्वत आहेत, झाडी आहे, सगळं बहुरत्नानी वसुंधरा आहेस तू. तर पर्वतस्तन मंडले, पर्वत तुझे स्तन आहेत. आणि तू विष्णूची पत्नी आहेस. विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे, माझा पाय मी तुझ्यावर ठेवीत आहे, मला क्षमा कर. आणि दिवसभर आपण त्या पृथ्वीवर सगळे व्यवहार पार पाडित असतो. आणि म्हणून पृथ्वी ही आपली माता आहे. आणि आपल्या प्रार्थनेमध्येच आपण म्हणत असतो, वंदे मातरम, वंदे मातरम, मातरम वंदे. मातेला नमस्कार असो. कोणती माता? आपली जन्मदात्री माता. नंतर दुसरी माता आहे भूमाता, तिसरी आहे गोमाता. कारण जेव्हा जेव्हा राक्षसांनी आपणावर आक्रमण केली तेव्हा पृथ्वीने गायीचं रूप धरलं आणि देव आणि माणसं मग विष्णू भगवंताकडे गेले. आणि मग विष्णू भगवंताने अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला. असं म्हणजे पृथ्वी ही गायीचं रूप धारण करते. म्हणून गायसुद्धा गो माता आहे. आई वारली तरी गायीच्या दुधावर माणूस जगू शकतो, म्हणजे ती उपमाता आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची माता आहे ती म्हणजे भूमाता, जिच्यामुळे अन्न तयार होतं. अन्नात भवन्ति भूतानि, सर्व प्राणी मात्र तिच्यामुळे जन्माला म्हणजे जन्मधारण करतात, व्यवहार चालतात. मग ती मातरम वंदे असं संस्कृतमध्ये म्हटलं आहे, वंदे मातरम. पण ती मातरम कशी असली पाहिजे, तर पुढे असं म्हणतात, सोजलाम सुफलाम मलयज शेतलाम सस्य श्यामलाम मातरम. ती माता आपली सुजलाम पाहिजे, म्हणजे पाण्याने समृद्ध असली पाहिजे. आता पाण्याचा तोटवाडा आहे, पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं. आणि तेही इथे श्लोकात म्हणल्याप्रमाणे पाणी मिळत नाही. सुजलाम, जलम, पण ते सुजलम म्हणजे ते पाणी निर्मळ आणि स्वच्छ असलं पाहिजे. आता तसं पाणी मिळणंसुद्धा दुर्मिळ झालं आहे, विकत घ्यावं लागतं आहे.
तेव्हा सुजल निर्माण केलं पाहिजे. आणि दुसरा शब्द आहे सुफलाम. फलांनी बहरलेली पाहिजे झाडी आणि ती फलाने युक्त झाडी असली पाहिजे. आणि ते फलंसुद्धा सुफलम पाहिजे. फळाची झाडी पाहिजे, फळाची झाडी लावली पाहिजे आणि ते सुफलम पाहिजे. आर्कवृक्षा केळे कैसे येते, म्हणजे धोत्र्याचे झाडं लावून किंवा तुमचे नाशा करणारे ते ह्याचे झाडं लावून उपयोगाचं नाही आहे. म्हणजे साधू लोक वगैरे तो गांजा पितात ना, गांजाचे झाडं लावून काही लोक गांजाचे मळे तयार करतात. तर तसली झाडी किंवा तसलं गवत निर्माण करणं बरोबर नाही. तर सुफलाम, चांगली फळं. मलय जशेतलाम, आणि पुढे महत्त्वाचा शब्द आहे सस्य श्यामलाम. सस्य म्हणजे धान्य, धान्याने ते समृद्ध असली पाहिजे, पाण्याने सुजलाम समृद्ध असली पाहिजे. अशा मातेला नमस्कार करायचा आहे. तेव्हा अशी जी माता आहे तर ती माता, तेव्हा आपल्या रामकृष्ण हरी आश्रमामध्ये अशी जी भूमाता आहे तिचा जर आपण थोडक्यात आणि सुफलाम सुजलाम जर उपयोग केला तर तिचे काय निसर्ग भगवंत आपल्याला काय देऊ शकतो, मोठा चमत्कार आहे. म्हणजे जागा लहान जरी असली फूट बाय फूटची तर तेवढ्यामध्ये झाडं येतात आणि स्वयं तिष्ठन्ति आतपे, स्वतः उन्हात उभा राहतात. छायाम अन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे, फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. वृक्ष हे सत्पुरुषासारखे आहेत. ते फळं देतात, सावली देतात, आपलं इंधन देतात आणि इतके फळं देतात की थोड्या जागेतसुद्धा आपण तशा प्रकारचं सुफलाम निर्माण करू शकतो. थोडंसं पाणी असलं पाहिजे आणि पाणी नसलं तरी झाडाला संस्कृतमध्ये पादप असं म्हटलं आहे. पादेन अपहा गृह्णाती ती पादपहा. ते स्वतःच्या मुळाने पाणी घेतात आणि ते फुलतात. असे वृक्ष लावा, अशी झाडी लावा, अशी परसबाग लावा, असे वन लावा, असा त्याचा अर्थ आहे. आपल्या आळंदीमध्ये रामकृष्ण हरी आश्रम आहे. आश्रमात प्रवेश केल्याबरोबर एक सदाफुली, एक फुलांचं झाड आहे की नेहमी फुलं असे पडलेले असतात, सुगंधी पांढरे पांढरे फुलं असतात. आणि त्याच्यानंतर लागून मुळाला रामफळं आहे. रामफळं येतात ना, रामफळाचा वृक्ष आहे आणि त्याला रामफळं येतात. तर 2 व्हिडिओ आपले रामफळाचा आपण मागे केलेले आहे, त्यात मी ते फळं दाखवलेत. इतके गोड आणि सकस आहार असणारे ते फळं. त्याच्यानंतर मग बेलवृक्ष आहे, आम्रवृक्ष आहे, त्याच्यानंतर झाल्यानंतर चिंच आहे आणि मग त्याच्यानंतर सीताफळं आहेत आणि केळी. कर्दली फलम समर्पयामी असं ते आपल्या सत्यनारायणाच्या याच्यामध्ये येतं. वा कर्दली फलम म्हणजे केळीची फळं मी समर्पण करतो. कारण फलाहार करणारी माणसं फळावर नुसतं जगू शकतात आणि फळ हे कुठल्याही प्रदूषणाने मुक्त असतं. कारण त्याला वरून साल असते, कवर असतं आणि आत ते शुद्ध असतं. पण कुठलेही फळं नाही, तर ते सुफलाम पाहिजे. सुफलाम याच्यावर जास्त आपण भर देतो आहोत, अधोरेखित केलेलं आहे की ते सुफलं. तर आज आपणाला एक झाड आहे, केळीचं झाड. ते एवढ्या एका फूट बाय फूटवर असं वर जातं आणि त्याला मोठा घड येतो आणि त्या घडाला जे केळी येतात ना, हा जवळजवळ 100 केळी त्याला त्या असं येतात. आणि त्या 100 केळी आल्यानंतर लगेच खालून त्याला दुसऱ्या हे येतात आणि दुसरे केळी वर जातात. त्यांना केळी आली की ह्या केळी फुलून जातात. म्हणजे त्याला परत लावावंसुद्धा लागत नाही. त्याला आपण जसं पिल्लं म्हणतो ना, ते लगेच निर्माण होतात, ते वर जातात आणि त्याला एक केळी येते. असंच आपल्या आश्रमातलं कर्दली फलाने तुम्हाला दाखवित आहे. हे पहा, हे केळीचं कर्दली वृक्षाच्या आलेले आपले हे केळं आहेत. याला जवळजवळ ह्या एका घडाला 100 केळी तरी किमान येतात. म्हणजे 3 महिने एक केळी खाल्लं तर मनुष्य जगू शकतो आणि ते सकस असतात. अशा प्रकारचं जर आपण सुफलाम निर्माण केली पृथ्वी
तर थोड्या जागेमध्ये असं इतके फळं देणारी पृष्ठे निर्माण होते असते. तेव्हा रामफळ, आम्रवृक्ष, बेल, चिंच, वटवृक्ष, सीताफळ. तर आपल्या आश्रमामध्ये आणखीन एक वटवृक्ष आहे. वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड आहे. तर वटवृक्षासारखं त्याचं कार्य फुललं असं आपण म्हणतो. म्हणजे वटवृक्ष छाया जास्त देतो, त्याला फळं खाण्यासारखी नसतात. तेव्हा वटवृक्षसुद्धा आपण आपल्या आश्रमात लावला एकदा. म्हणजे बादलीमध्ये त्या भिंतीच्या कडेला ही सगळी झाडं आहेत. तर तो वटवृक्ष, त्या वट पौर्णिमा येते ना, वटसावित्री, वटपूजा, तेव्हा 50-60 महिला त्या पूजा करायला येत असायच्या वडाची. आणि मग जास्त महिला वाढल्यानंतर 2-3 यायला लागल्या. मग एक वटवृक्ष आपला कमी पडायला लागला, दुसरा वटवृक्ष केला. 400-500 महिला यायला लागला, तिसरा वटवृक्ष केला. आणि मग त्या बादल्या डोक्या इतकाले 7-7, 8-8 फुटी ते वटवृक्ष अगदी हिरवेगार. आणि मग त्या प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या बादल्या उचलून नुसत्या अशा पटांगणात ठेवल्या की जवळजवळ त्या वटवृक्षाला एका दिवसामध्ये 500 ते 600 आंबे येतात. पिकलेले आंबे, वेगवेगळ्या प्रकारचे आंबे. वटवृक्षसुद्धा आंबे देतो आहे. म्हणजे मी एकदा विनोदाने एकाला म्हटलं, आमच्या रामकृष्ण हरी आश्रमामध्ये वडाला 500 आंबे येतात एका दिवसात आणि पिकलेले आंबे. तर मला खोटं बोलताय तुम्ही, वडाला कुठे आंबे येत असतात का? म्हणलं या, वटसावित्री असते ना, वटपौर्णिमा, सत्यवान सावित्रीचे ते एक महत्त्वाचा दिवस असतो भगिनींचा. या त्या दिवशी सगळ्या भगिनी त्या आंबा ठेवतात ना, 500-600 आंबे मोठे 5-6 टोपल्या भरतात. 2-4 दिवस आपल्या आश्रमातले मुलं मस्तपैकी ते आंबे खातात. सांगायचा मुद्दा असा की वटवृक्षसुद्धा वाया जात नाही, तो आपला प्राणवायू देतो. झाडं हे किती चांगली आहेत आणि किती शेतकऱ्यांना विशेष सांगायचं म्हणजे नुसत्या बांधावर जरी अशी झाडं लावली ना, तरी शेवगा आहे, हादगा आहे, भोपळा आहे, चक्की आहे, सीताफळं आहेत, रामफळं आहेत, हे सगळे झाडावर येणारे, त्या बांधावर येणारी झाडं आहेत ते. आणि किती ट्रकच्या ट्रक माल निघेल भोपळा, चक्क्या वगैरे असा. तर शेतकरी असो किंवा शहरातली जी लोक आहेत, थोडी जागा असेल, परसबाग असेल किंवा तुम्हाला जिथे जागा असेल, जसं मी आत्ता रामकृष्ण हरी आश्रमाचं उदाहरण सांगितलं, एवढ्या जागेमध्ये 40 फुटामध्ये आणि भिंतीच्या कडेला फक्त फूटभर जागेमध्ये हे एवढी फळं देणारी झाडं फुललेली आहेत. आणि त्याला फार श्रम करावे लागतात असं पण नाही आहे. तेव्हा अशा प्रकारचा प्रयत्न करा. अन्न हे फळं म्हणजे पूर्ण अन्न आहे. तेव्हा अन्न आणि पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे, पण ते शुद्ध हवं याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तेव्हा राजकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, भाविक भक्त या सर्वांना विनंती हात जोडून की अशा प्रकारचं सुजलाम आणि सुफलाम पृथ्वी करा, सस्यश्यामलाम पृथ्वी करा, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.